स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी, पेंड्या चौक, विजापूर वे सोलापूर. सोलापूर लोकसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार राम सातपुते यांचा झंझावत प्रचाराचा ध्यास जोरात सुरू आहे. त्यांच्या प्रचारार्थ काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःहून त्यांचा प्रचाराला संबोधित केला आहे. तर उद्या उत्तर प्रदेशचे व हिंदुत्ववादी कट्टर म्हणून ओळखले जाणारे योगी आदित्यनाथ सोलापूर दौऱ्यावर आहेत. याचा आढावा घेण्यासाठी हा दौरा कशा पद्धतीने असणार आहे याचा माहिती घेण्यासाठी सोलापूर शहराचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे साहेब आपल्यासोबत आहेत. सर, उद्या योगी आदित्यनाथ येणार आहेत. कसा असणार आहे त्यांचा दौरा? उद्या साधारणपणे 2 वाजता सभेची वेळ देण्यात आलेली आहे. उद्या माननीय कैलासवासी लिंगराजजी वल्ल्या मैदानावर ही सभा होणार आहे. या सभेला साधारणपणे मोठ्या प्रमाणात गर्दी होईल आणि सर्व प्रकारची व्यवस्था तिथं करण्यात आली. मुख्यतः दुपारी सभा असल्यामुळे मंडप घातलेला आहे की जेणेकरून ऊन लागू नये. खुर्च्या आणि पाण्याचीही व्यवस्था तिथं केलेली आहे. आसन व्यवस्था केलेली आहे आणि एक चांगली सभा तिथं होईल. किती लोक येण्याचा अंदाज आहे? साधारणपणे 25 ते 30 हजार लोक त्या ठिकाणी येतील. दौरा कुठून म्हणजे कुठे उतरणार आहे? हेलिकॉप्टर कुठं काय करणार? सिंहगडला हेलिपॅडवर ते उतरतील. तिथून साधारणपणे मैदानावर येतील, सभेला संबोधित करतील आणि पुन्हा त्यांचा माघारी जाणार आहे. आणि या सभेसाठी माननीय आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब हेही उपस्थित राहणार आहे. माननीय चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री हेही उपस्थित राहणार आहे. एक हिंदुत्ववादी कट्टर हिंदुत्ववादी म्हणून योगी आदित्यनाथांकडे ओळखलं जातं, तर तो उद्या त्यांच्या भाषणामध्ये हे जाणवेल का? कट्टर हिंदुत्ववादी हा विषय नाही की हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा, हिंदुत्वाची जपणूक करणारा एक आमचा नेता आहे. आणि देशासाठी जे चांगलं आहे ते सर्व ते करत असतात. म्हणून त्याच्यामुळं निश्चितपणे त्यांच्या भाषेत जे असणार आहे की देव, देश, धर्म वाचवण्यासाठी जे जे असेल ते उद्या तुम्हाला निश्चितपणे त्यांच्या आचरणातनं पण ते दिसतं आणि त्यांच्या वाणीतनं पण ते दिसेल. काल ताईंचा हे स्टेटमेंट जाहीर करण्यात आलं, म्हणजे सांगितले की त्यांनी काल देशाच्या पंतप्रधानांच्या सभेसाठी 20,000 फक्त 20,000 माणसं. या स्टेटमेंटकडे कसे बघतात ताईंचं? ताईंच्या या स्टेटमेंटकडे एक हास्यास्पद स्टेटमेंट म्हणून मी बघतो. कालची जी सभा होती ही सभा साधारणपणे 1,00,000 लोकांची सभा झाली असेल. सभा संपल्यानंतर जवळपास 1 तासभर लोक तिथनं बाहेर पडत होते, म्हणजे रस्ते सगळे ब्लॉक होते. अशा परिस्थितीत अशा सभेला जर, कारण एवढी मोठी संख्या ताईंनी बघितली नसल्यामुळं ताईंना अंदाज नसेल की किती संख्येत असेल. कारण त्यांच्या राहुल गांधींची एक 3-4 हजाराची ती सभा झाली होती. म्हणून याच्यापेक्षा मोठी संख्या किती असू शकेल, तर ते जास्तीत जास्त 20,000 पर्यंत जाऊ शकतात त्यांना जरी म्हणलं तर. म्हणून ही हास्यास्पद गोष्ट आहे की पूर्ण शहराने बघितलं. काल शहरातलं म्हणजे कालचा जर विषय बघितला तर लोकांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद होता, लोक ज्या पद्धतीने आले, असल्या उन्हातही लोकांनी थांबले. साधारणपणे 11-11:30 पासून लोक यायला चालू झाले होते आणि म्हणजे सभा संपली त्यावेळेस 2:30 पावणे 3 वाजले, 3 वाजले होते. एवढ्या वेळ लोक मोदीजींना ऐकण्यासाठी आणि बघण्यासाठी होते. ही लोकप्रियता फक्त मोदीजींनाच असू शकते. सर, एक सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे की मोदीच्या सभेमध्ये खुर्च्या खाली आहे. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. नाही, हो का, सोशल मीडियावर काय टाकायचं किंवा त्याची बौद्धिक पातळी किती आहे? आपण पत्रकार आहात. कालची आपल्याला सभेची सर्व माहिती जर बघितलं तर सभा किती गर्दीची झाली, किती मोठी झाली. जेवढी लोक आत होती, बसलेली होती खुर्च्यांवर, तेवढीच लोक बाहेर उभा राहिली होती. बऱ्याच लोकांना आतही येता आलं नाही, पण त्यांनी आहे त्या जागेवरनं सभा ऐकली. काय लीड वाटेल सर, सातपुते साहेबांना काय लीड भेटेल सोलापूर शहरात? मी पहिल्यापासून सांगतो की साधारणपणे राम सातपुते आमचे जे उमेदवार आहेत हे साधारणपणे 2,00,000 मतांनी निवडून येतील. एक काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत, मध्ये त्यांनी एक स्टेटमेंट दिली होती की राम सातपुते हे जे प्रचार करत आहेत मी गरीब आहे किंवा या
राम सातपुतेंना मी खुलं चॅलेंज करतो की त्यांची संपत्ती माझ्यासमोर मांडावी आणि मी आमची ताईंची संपत्ती आम्ही मांडतो. हे खोटं बोलत आहेत असे त्यांनी एक स्टेटमेंट दिली होती. त्याची सध्या शहरामध्ये चर्चा होत आहे. या स्टेटमेंटकडे कसे बघता? चेतन नरोट्यांना आम्ही एवढं गांभीर्याने घेत नाही, कारण त्यांच्या पक्षातही त्यांना तेवढं गांभीर्याने घेतलं जात नाही. म्हणून काहीतरी असे प्रश्न उपस्थित करणं चुकीचं आहे. काय सांगाल सर, जे उद्या सभेसाठी येणार आहेत नागरिक किंवा चालक? नागरिकांना सांगाल की उद्या योगीजी येत आहेत. ते आपले विचार मांडतात. त्यांच्या कणखर भूमिकेमुळं आणि त्यांच्या असलेल्या आत्मविश्वासामुळं त्यांनी आज उत्तर प्रदेश एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे. तिथला विकास असेल, तिथली सुरक्षा असेल, ही फक्त जे वारंवार म्हणलं जातं की हिंदुत्ववादी असल्यामुळंच त्यांना मुस्लिम समाजाचाही तिथं तेवढाच पाठिंबा आहे. कारण त्यांनी जी सुरक्षा निर्माण केली तिथला प्रत्येक नागरिक सुरक्षित झाला. प्रत्येक नागरिकाला जे तिथे सुरक्षा मिळते आणि जो आत्मविश्वास निर्माण झाला आहे, त्याच्यामुळे आज उत्तर प्रदेश एका वेगळ्या उंचीवर चाललंय, प्रगतीच्या दिशेने चाललंय. निश्चितपणाने अशा एका कणखर नेत्याचे विचार ऐकण्यासाठी आपण सगळ्यांनी यावं असं मी आपल्याला विनंती करतो. खास सोलापूरकरांसाठी विजापूर वेस परिसरात अफसान फालुदा अँड मस्तानी. आमच्याकडे मिळेल स्पेशल फालुदा, मस्तानी, खास रमजान सणासाठी खजूर ज्यूस, बासुंदी, सीताफळ ज्यूस, स्पेशल लस्सी, स्ट्रॉबेरी मलाई, ग्रेप्स मलाई असे विविध प्रकारचे ज्यूस, कुल्फी व फॅमिली पॅक आईस्क्रीम ही फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, स्वच्छता आणि उत्तम सर्व्हिसला प्राधान्य. सोलापुरातील सुप्रसिद्ध अफसान फालुदा अँड मस्तानी, पेंटर चौक ते विजापूर वेस रस्ता, सोलापूर.